Hello dear students, today we are going to start the new concept from this chapter, that is atomic mass. Actually atomic mass is a not new concept for you. Atomic mass तुम्हाला माहिती आहे काय असतं ते. कशाला म्हणतो रे आपण atomic mass? तर atomic mass means the sum of number of protons and neutron, बरोबर? Number of protons and neutrons जे ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट असतात, त्या प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स या दोघांची ॲडिशन की जी आपण शॉर्टमध्ये P+n अशी इंडिकेट करतो, बरोबर. सो ॲटॉमिक मास म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचा जो काही नंबर आहे त्यांचे ॲडिशन, त्याला आपण म्हणतो ॲटॉमिक मास. आता स्टुडंट्स, हे जे मास आहे ॲटमचं हे सगळं न्यूक्लियसमध्ये कॉन्सन्ट्रेटेड असतं, हे आपल्याला माहितीच आहे. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या तुलनेत इलेक्ट्रॉनचं मास हे एकदम निग्लिजिबल असतं आणि म्हणून आपण ॲटमचं मास जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा आपण इलेक्ट्रॉन्सचं मास त्याच्यामध्ये कन्सिडर करत नाही. जसं की आपण आपलं मास कन्सिडर करताना आपले हेअर किंवा नेल्स यांचं मास कन्सिडर करत नसतो. इन द सेम वे ॲटमचं मास हे फक्त प्रोटॉन आणि न्यूट्रॉनचं आपण कन्सिडर करतो, हे तुम्हाला माहिती असू देत. आता हे जे मास आहे, आता एक लक्षात घ्या, ॲटम हा एकदम टायनी स्ट्रक्चर आहे, एकदम मायक्रोस्कोपिक. आपण ओपन आईजनी हा ॲटम बघू शकत नाही. मग हे ॲटॉमिक मास हे कसं फाइंड आउट करतो आपण, किंवा कशा पद्धतीनं फाइंड आउट केलं जातं कुठल्याही ॲटमचं मास आहे, तर त्यासाठी इनिशियली एखाद्या रेफरन्स ॲटमचा यूज केला जायचा. आता हा रेफरन्स ॲटम म्हणजे काय असतं, तर जसं आपण एखादं वजन करतो बाजारामध्ये, समजा आपण गेलो आणि सांगितलं की आपल्याला 1 किलो ॲपल घ्यायचे आहेत. आता ते 1 किलो ॲपल जेव्हा आपण घेत असतो तर एक साईडला आपण 1 किलोचं वजन ठेवतो, आणि दुसऱ्या साईडला तेवढ्या वजनाचे इक्वल ॲपल्स आपण ॲड करत जातो. जेव्हा ते दोन्ही इक्वल होतील तेवढे ते 1 किलो ॲपल आहे आपण असं कन्सिडर करतो. मग तशा पद्धतीचं इमॅजिनेशन करा इथे, की इथे जेव्हा आपण एखादा ॲटमचा यूज रेफरन्स ॲटम म्हणून करतो तर तेव्हा त्या ॲटमचं एक स्पेसिफिक मास आधी आपण ठरवलेलं असतं. इथे इनिशियली जो ॲटम रेफरन्स ॲटम म्हणून यूज केला गेला तो होता हायड्रोजन. हायड्रोजनकडे वन प्रोटॉन फक्त प्रेझेंट असतो आणि म्हणून हायड्रोजनचं ॲटॉमिक मास हे 1 आहे. आता हा हायड्रोजन ॲटम जेव्हा आपण रेफरन्स ॲटम म्हणून यूज करतो तेव्हा एक बाजूला सपोज आपल्याला ज्या ॲटमचं मास असं नसतं, मी तुम्हाला ती प्रोसेस फक्त इझिली समजावी यासाठी सांगते, नाही तर तुम्ही म्हणाल ॲटम इकडं ठेवले का वगैरे असं, तर तसं नाही आहे हे. फक्त ती कशा पद्धतीनं रेफरन्स ॲटम आपण यूज करू शकतो ते तुम्हाला सांगते आहे. आता सपोज मला नायट्रोजनचं मास फाइंड आउट करायचं आहे, सो मी एक साईडला सपोज नायट्रोजन ठेवला आणि इकडे हायड्रोजन ज्याचं एका ॲटमचं मास 1 आहे असा हायड्रोजन ॲटम मी तिकडे ॲड करत गेले. जेव्हा दोन्हीचे मास इक्वल झाले की मग जेवढे हायड्रोजनचे ॲटम्स असतील तेवढं मास म्हणजे त्या नायट्रोजनचं आहे. अशा पद्धतीचं समजून घ्या, म्हणजे ह्या पद्धतीचा तो रेफरन्स ॲटम आपण यूज करतो, ठीक आहे. आता हे हायड्रोजन ॲटमचा यूज रेफरन्स ॲटम म्हणून करताना काही अडचणी पण आल्या, की काही ॲटम्सचं मास हे फ्रॅक्शनमध्ये पण आहे, पॉईंटमध्ये ज्याला म्हणतो आपण. मग ते फ्रॅक्शनमध्ये असणारं मास कशा पद्धतीनं कॅल्क्युलेट करणार. सो हा जो हायड्रोजन हा रेफरन्स ॲटम आपण यूज केला इनिशियली, मग त्याच्याऐवजी दुसरा ॲटम ठरला ॲज अ रेफरन्स ॲटम आणि तो होता कार्बन. पहिला रेफरन्स ॲटम हायड्रोजन, त्यानंतरचा रेफरन्स ॲटम कार्बन, की ज्याचा ॲटॉमिक मास हे 12 आहे, हे आपण तुम्हाला माहितीच आहे. सो ही झाली पहिली कन्सेप्ट ॲटॉमिक मासची, की कशा पद्धतीनं ॲटॉमिक मास हे इनिशियली फाइंड आउट केलं गेलं. आता याच्यानंतर आत्ता आपण जी मेथड यूज करतो आहोत ॲटॉमिक मास फाइंड आउट करण्यासाठी, तर ती रेफरन्स ॲटम ही कन्सेप्ट न यूज करता आपण आत्ता जे मास यूज करतो किंवा जी युनिट यूज करतो ते आहे युनिफाईड ॲटॉमिक मास.
हे युनिफाईड ॲटॉमिक मास म्हणजे काय आहे? आता बघा हां, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स कसे कसे विचारले जातात. ॲटॉमिक मास वगैरे हे तर झालंच, पण तुमच्या आय थिंक टेक्स्टबुकमध्ये देखील याच्यावरती क्वेश्चन आहे की एक्सप्लेन द नीड ऑफ अ रेफरन्स ॲटम व्हाईल कॅल्क्युलेटिंग ॲटॉमिक मास ऑफ एनी ॲटम. कुठल्याही ॲटमचं मास कॅल्क्युलेट करताना रेफरन्स ॲटमची काय गरज असते, कशा पद्धतीनं रेफरन्स ॲटमचा यूज करून आपण ॲटॉमिक मास फाइंड आउट करू शकतो. हा प्रश्न जर तुम्हाला विचारला तर मी आत्ता जी तुम्हाला माहिती सांगितली मग त्यात तुम्ही काय लिहिणार की ॲटम इज व्हेरी मायन्यूट स्ट्रक्चर, टायनी स्ट्रक्चर, वी कॅनॉट सी इट विथ द हेल्प ऑफ नेकेड आईज अँड हेन्स in order to find out the atomic mass of any atom, a reference atom was initially used. The first used reference atom was hydrogen, which was having atomic mass 1 Dalton आता आपण म्हणतो त्याला. Then after that or while using hydrogen as a reference atom, there were having certain limitations because mass of certain atoms was there in fractions. And hence instead of hydrogen later on carbon was used as a reference atom which was having atomic mass 12. Now after that today we are using this concept that is unified atomic mass. युनिफाईड ॲटॉमिक मास म्हणजे काय ह्याच्यावरती सुद्धा तुम्हाला स्पेशली वेगळा असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. युनिफाईड ॲटॉमिक मास म्हणजे एकदम प्रेझेंटली यूज्ड मेथड आहे की विच इज मोर प्रिसाइज अँड मोर ॲक्युरेट इन ऑर्डर टू कॅल्क्युलेट ॲटॉमिक मास ऑफ एनी ॲटम ऑर मोलिक्यूल. फक्त ॲटमचंच नाही तर एखाद्या मोलिक्यूलचं देखील मास आपण ह्या युनिफाईड ॲटॉमिक मासचा यूज करून कॅल्क्युलेट करू शकतो. हे जे युनिफाईड ॲटॉमिक मास आहे हे आपण किंवा याचं सिम्बॉल जो आहे तो आहे डाल्टन. डाल्टन हे त्याचं युनिट आहे ॲक्च्युली, सिम्बॉलपेक्षा म्हणून आपण ह्याला, याचं युनिट आहे डाल्टन आणि सिम्बॉल जो आहे तो स्मॉल यू या सिम्बॉलनी दर्शवलं जातं. म्हणजे म्हणताना आपण डाल्टन असं म्हणणार आणि लिहिताना डाल्टन असं म्हणणार, लिहिताना त्याचा सिम्बॉल यू असं लिहिणार स्मॉल यूच्या फॉर्ममध्ये. आता हे जे 1 डाल्टनची व्हॅल्यू आहे, 1 डाल्टन मी कसं म्हटलं बघा, म्हणताना म्हटलं 1 डाल्टन आणि लिहिताना 1 यू असं लिहिलं. लक्षात असू द्यात तुम्हाला, हे इथून पुढं आपल्याला सारखं सारखं यूज करावं लागणार आहे. सो 1 डाल्टनची जी व्हॅल्यू आहे इट इज 1.6605 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम एवढी 1 डाल्टनची व्हॅल्यू जी आहे ती येते. म्हणजेच जेव्हा केव्हा आपण म्हणतो सपोज हायड्रोजनचं मास 1 डाल्टन आहे असं जेव्हा मी म्हणते तर तेव्हा त्याचं मास हे या व्हॅल्यूचं असतं. आता जे काही बेसिक ॲटॉमिक मासेस आहेत त्याच्याशी रिलेटेड चार्ट तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेला आहे आणि हे बेसिक ॲटॉमिक मासेस स्पेसिफिक एलिमेंट्सचे तुम्हाला माहिती असणं हे गरजेचं आहे. आपल्याला नंतर ह्याच्याशी रिलेटेड कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत आणि तिथं ही माहिती तुम्हाला असणं हे एक्सपेक्टेड आहे. सो ॲटॉमिक मास ही कन्सेप्ट तुम्हाला कळाली असेल. त्याच्यावरचे क्वेश्चन्स, रेफरन्स ॲटम म्हणजे काय, त्यानंतर रेफरन्स ॲटम नंतर आपण कुठली मेथड यूज केली तर युनिफाईड ॲटॉमिक मास, त्यानंतर त्याचं युनिट, त्याचा सिम्बॉल, त्याची व्हॅल्यू, इथंपर्यंतचा पार्ट आपण आजच्या लेक्चरमध्ये बघितला. ही ॲटॉमिक मासची कन्सेप्ट जी आहे ती आपली इथे क्लिअर होते. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याच्या पुढचा पार्ट बघणार आहोत.